विरोधकांच्या प्रचंड गदारोळात आज राज्याचं बजेट विधानसभेत सादर करण्यात आलं। बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची कुठलीही घोषणा झालेली नाहीये, मात्र बजेटमध्ये कृषी क्षेत्रावर भर देण्यात आलाय। जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दरवर्षी 5000 गावं दुष्काळमुक्त करण्याचं ध्येय बजेटमध्ये ठरवण्यात आलंय। मराठवाड्यातील कृष्णा खोरे पाणी प्रकल्प येत्या 4 वर्षात पूर्ण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे। अवर्षणग्रस्त भागातलं पाणी पुरवठा प्रकल्प येत्या 4 वर्षात पूर्ण करण्याचं ध्येय सरकारने ठरवलंय। तसंच मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी 700 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे। दारू व्यतिरिक्त कोणत्याही वस्तूवर टॅक्स वाढ करण्यात आलेली नाहीये। जीवनावश्यक वस्तूंवर देण्यात आलेली करसूट ही जीएसटी लागू होईपर्यंत कायम ठेवण्यात आली आहे। दरम्यान या बजेट नंतर काय स्वस्त झालं आणि काय महाग झालं तेही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। सगळ्यात आधी पाहूया की नेमकं काय महाग झालंय। देशी विदेशी दारू महागली आहे, तर ऑनलाईन पेपर लॉटरी सुद्धा महागली आहे। राज्याचं बजेट आज सादर झालं, त्या देशी विदेशी दारू आणि ऑनलाईन पेपर लॉटरी महाग झालेली आहे। आता नेमकं काय स्वस्त झालंय ते सुद्धा आपण पाहूया। स्वाईप मशीनवरील कर काढल्याने मशीन स्वस्त झाल्यात, तर मिल्क टेस्टिंग किटवरचा कर काढल्याने ते सुद्धा स्वस्त झाले। छोट्या शहरातील विमानतळांवरचे कर कमी केले गेलेत। ऊस खरेदी कर सुद्धा माफ केला जाणार आहे। सॉइल टेस्टिंग किटवर सुद्धा कर माफी आहे। विद्युत दाहिनी आणि गॅस दाहिनीवरचा कर हा 0 असेल। तर शेततळ्यातल्या जिओ मेम्ब्रेनवर सुद्धा आता कर लागू होणार नाहीये। 31,57,000 शेतकरी थकीत कर्जामुळे संस्थात्मक कर्ज व्यवस्थेतून बाहेर जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे। या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळायचे असेल तर त्याचे थकीत कर्ज फेडावे लागेल व त्यांच्या सातबारावरील बोजा संपवावा लागेल, ही स्पष्ट भूमिका शिवसेना भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षाची आहे। हे कर्ज सुमारे 30,500 कोटीपर्यंत आहे। राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्त व्हावा म्हणून शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढवली आहे। राज्याच्या अर्थव्यवस्थेत संपूर्ण कर्ज फेडायचे ठरवले तर कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होईल। याकरता राज्य शासनाने केंद्र शासनाला मदतीची विनंती केली आहे। तसेच केंद्र शासनाला हेही स्पष्टपणे नमूद केले आहे की यामध्ये राज्य शासन देखील सहभागी होऊन आपला वाटा उचलण्यास पूर्णपणे तयार आहे व तशी तजवीजही करण्यात येईल। थकीत कर्जदारांकरता योजना करताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होईल अशी योजनाही या कर्जमुक्तीच्या योजनेसोबत शासनाच्या माध्यमातून घोषित होईल। आता बसा, झालं ना, बसा। कृषी क्षेत्राचे उत्पन्न सन 2021 पर्यंत दुप्पट करण्याचा शासनाचा मानस असून त्याकरता सिंचन ऊर्जा, शेत रस्ते, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी तंत्रज्ञान, विपणन, समूह शेती, कृषी पतपुरवठा यावर लक्ष केंद्रित करून विशेष योजना कार्यान्वित करण्याचे शासनाने ठरविले आहे। यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट स्थापन करण्यात येईल। हे गट पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत होण्यासाठी निवडक गावामध्ये ही योजना राबविण्यात येईल। या योजनेमध्ये किमान 20 शेतकऱ्यांचा एक गट व त्यांचा किमान 100 एकर शेतजमिनीचा समावेश असेल, परंतु या गटामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची जमीन 10 एकरपेक्षा अधिक असणार नाही। असे शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येईल। या योजनेसाठी सन 2017-18 मध्ये 200 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित करण्यात येत आहे। हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यास, अध्यक्ष महाराज, हा जर पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला तर या प्रकल्पाला कुठेही पैसे कमी पडणार नाही। हा जो आमचा जगाचा पोशिंदा आहे तो स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर व्हावा, अरे त्याला कर्जमाफी नाही, त्याला यांच्या दुष्टचक्रातून मुक्ती देण्यासाठी त्याला स्वावलंबी करण्याचं स्वप्न आम्ही बघतो। रस्त्याच्या सुधारणेसाठी हे शासन अतिशय जागरूक असून रस्ते सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागास मागील वर्षी 4,357 कोटी रुपये इतकी तरतूद उपलब्ध करून देण्यात आली होती। आता या कामासाठी यावर्षी 2017-18 करता
7,000 कोटी रुपये इतकी तरतूद रस्ते बांधकाम व सुधारणा कार्यक्रमासाठी मंजूर करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उपलब्ध निधीमधून प्रत्येक रस्त्याच्या किमान 10 किलोमीटर लांबीच्या देखभाल दुरुस्तीचे काम अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच रस्त्याच्या सुधारणेकडे विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे. तर आज सरकारने मांडलेला हा अर्थसंकल्प दिशाही नसून तो शेतकऱ्यांचा बळी घेतोय अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर केली. त्यांच्याशी या दरम्यान बातचीत केली आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी यांनी. काय सांगाल सगळ्यात पहिलं प्रतिक्रिया काय अर्थसंकल्प? पूर्णतः राज्याच्या जनतेचा आणि शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग करणारा अर्थसंकल्प आहे. पूर्णतः युटर्न सरकारनं घेतलेला आहे आणि फक्त गाजर दाखवण्याचं काम केलं आहे. दुर्दैवानं महाराष्ट्राला पाठीमागे घेऊन जाण्याचं काम या अर्थसंकल्पातून झालेलं आहे. कोणताही अर्थसंकल्प मांडताना राज्याची दिशा स्पष्ट करावी लागते, मात्र या अर्थसंकल्पामध्ये हे सरकार दिशाहीन झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे. पहिल्यांदा नॉन प्लॅन आणि प्लॅन हे बजेट एकत्र करून इंटिग्रेटेड बजेट जे आहे ते सादर करण्यात नेहमी 2 भाग असतात. यावेळेला एकत्र बजेट सादर करण्यात आलं. काय सांगाल, घोषणा खूप केलेल्या आहेत, मग त्या सिंचनाच्या घोषणा असतील किंवा शिक्षणाच्या घोषणा असतील, अल्पसंख्याकांसाठीच्या घोषणा असतील, ह्या घोषणा प्रत्यक्षात आणणं आर्थिकदृष्ट्या सरकारला परवडणार आहे का? 53% ज्या सरकारचा खर्च मार्चमध्ये हा खर्चित राहतो, याचा अर्थ सरकारची ही बौद्धिक आणि आर्थिक दिवाळखोरी समोर आलेली आहे. फक्त इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून सरकार चालवलं जातं आहे, मात्र कुठल्या प्रकारच्या आर्थिक तरतुदीचं नियोजन या सरकारकडे नाही. शेतकऱ्यांसाठी काही ठोस योजना किंवा पॅकेज देणं अपेक्षित होतं, पण जे निवेदनामध्ये ज्या गोष्टी होत्या त्याच गोष्टी सांगितल्या. कुठल्या योजनांचा फायदा होईल, केंद्राची मदत आल्यावर राज्य सरकार तयार आहे. शेतकऱ्यांविषयी निराशा झाली का? असं राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी. आज संपूर्ण राज्यातला शेतकरी महाराष्ट्र विधानसभेकडे डोळे लावून बसला होता. दुर्दैवानं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं आहे. आज एका वर्षामध्ये 3,000 शेतकरी आत्महत्या करत आहेत. एकट्या 2017मध्ये 400च्या वर शेतकरी आत्महत्या केल्यात. अजून किती हे सरकार बळी घेणार आहेत? पूर्णतः राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या शासनाने केलं. शेवटचं शिवसेनेचं शेतकऱ्यांवरती प्रेम आहे की भाजपा शिवसेनेचं अमर प्रेम आहे? असं की याच्यातून हे मला वाटतं लिव्ह इन रिलेशनशिपसारखं त्यांचं नातं आहे. हे माहीत नाही किती दिवस चालेल, पण त्यातून मात्र राज्यातला शेतकऱ्यांना त्यांनी बळी घेतलेला आहे हे मात्र म्हणता येईल. राज्याचे बजेट मांडताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून विरोधकांनाही चांगलेच चिमटे काढले. बघूया त्यांनी विरोधकांना नेमकं काय म्हटलंय. अध्यक्ष महाराज, एका गोष्टीचं माझं दुःख, आज शेतकऱ्यांच्या संदर्भात अर्थसंकल्प मांडताना माझ्या मनात भावना होती की ज्यांना निवडणुकीत ईश्वर रूपी मतदारांनी फटका दिला ते कमीत कमी शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी अर्थसंकल्प ऐकतील. पण अध्यक्ष महाराज, मी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करून आलो आहे की महाराष्ट्राचं विघ्न दूर करण्याची शक्ती तो आमच्या मनगटात. पण हे विघ्न दूर करताना दुखार्ता ज्या लोकांना शेतकऱ्याच्या वेदना समजून घ्यायच्या नाही, जे आज अर्थसंकल्प ऐकत नाही, ईश्वरा पुन्हा यांना या विधानसभेत कोणताही अर्थसंकल्प ऐकण्यासाठी निवडून पाठवू नको ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. धनंजय मुंडेंनी नेमकं काय म्हटलं ते सुद्धा आम्ही जाणून घेतलं. त्यांच्याशी बातचीत केली आमची रिपोर्टर सोनाली शिंदेने. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आहेत. भाऊ, काय सांगाल? कर्जमाफीची घोषणा तर झालीच नाही, असं आश्वासन देण्यात आलं की केंद्राची जी योजना आहे त्याच्यामध्ये सरकार सहभाग घेईल. मुळामध्ये संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अपेक्षा होती की या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. सर्व पक्षाचे आमदार मागच्या 10 दिवसापासून या विधिमंडळामध्ये अधिवेशनात एकत्रितपणे कर्जमाफीसाठी लढा देत असताना राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा या अर्थसंकल्पात केली नाही. ग्रामीण महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने केलं आहे. त्यामुळं या अर्थसंकल्पात तसं पाहिलं तर सामान्य जनतेच्या हिताचं काहीही ठेवलेलं नाही आहे. एक तर जवळजवळ 4,900 कोटी रुपयाच्या आसपासची आर्थिक तूट
तुटीचं बजेट या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. खरं तर कर वसुलीच्या संदर्भात सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आज डेप्रिशिएशन या ठिकाणी दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र दिवाळखोरीकडे नेण्याचं काम या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारने केलेलं प्रथमदर्शनी बजेटमध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. पहिल्यांदा आम्ही या सरकारचा आणि या बजेटचा निषेध करतो की या बजेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही आहे. सर एक शेवटचा प्रश्न. शिवसेनेचं शिष्टमंडळ गेलं होतं दिल्लीला, शिष्टमंडळ जाऊन आलं, पण शिवसेनेने आज मात्र या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय, काय सांगाल? खरं तर तसं पाहिलं तर शिवसेनेचा दुटप्पीपणा आहे. शिवसेनेचं खरं प्रेम शेतकऱ्यांच्या बाबतीतलं आत्ता कळालं. कारण अर्थसंकल्पामध्ये शिवसेनेनी मागणी केलेली कर्जमुक्ती नसताना सुद्धा या अर्थसंकल्पाचा जर शिवसेना स्वागत करत असेल तर आत्ता मात्र आम्हाला असं म्हणावं वाटतंय की वरती स्वर्गात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आत्ताच्या शिवसेनेबद्दल अतिशय तळतळ वाटत असेल. एकूणच अतिशय तीव्र शब्दात शिवसेनेचा निषेध तर धनंजय मुंडे यांनी केला आणि त्याचबरोबर या अर्थसंकल्पाचा निषेध करत भाजप सरकार राज्याला दिवाळखोरीत घेऊन चाललंय. कर्जमाफीच्या मुद्द्यावर तर आपण 10 दिवस गेली चर्चा ऐकतो, त्याबद्दल सुद्धा सगळेजण निषेध व्यक्त करताना पाहायला मिळतात. मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सर, सोनाली, महाराष्ट्र वन.